मॅन ऑफ द मॅच. टायमर लावून घ्या तुम्ही. आताच बोललो, राहू देतो, येतोय. चला, व्यासपीठ सजलंय. मैदानाच्या आजूबाजूला जिकडे जावं तिकडे माणूसच माणूस पाहायला मिळतंय. उर्वरित किती 3 मॅच आहेत ना ही झाल्यावर 1 2 3 नंतर एक आणि एक फायनल आहे म्हणजे 5 होते. या 3 हा आणि 5 नाही. टोटल 5 आहेत 5. लाईट डाऊन लाईन मध्ये खेळणार म्हणजे चला नाही लावतात मागच्या टायमाला लावली. 5 आहे टोटल. चला मित्रांनो, स्पीडअप करा. मॅच बॉल अजून पडला नाहीये. सर राजाराम कोकरे सर, मी तुम्हाला विनंती करतो, प्लीज एकदा थोडस सहकार्य करा दादा. वेळ तुम्हालाही माहिती आहे किती मोठा आहे. चला काकाश्री पहा, वय वर्ष 50 पूर्ण करणारा खेळाडू मैदानामध्ये सकाळपासून गाजतोय. इथे मात्र चेंडूला घाललाय 4 धावांसाठी प्रशांत खरात. पहिल्या सामन्यामध्ये केवळ 1 धाव दिली, 1 विकेट घेतला. दुसऱ्या सामन्यामध्ये केवळ 10 धावा दिल्या. आज सकाळपासून हे नाव चर्चेत आहे. आता मात्र बघता बघता पहा, भालावली चषकामध्ये आता मात्र हा व्यासपीठ अगदी मान्यवरांनी आता अक्षरशः सजून जाणार आहे. यामध्ये सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व, ज्यांनी या समाजाला एक करण्यासाठी अगदी त्या 80 ते 90च्या दशकामध्ये ज्याने दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करून जे काम करून या समाजाला एकत्र करण्यासाठी मोठं काम केलं, तेच तुम्हा आम्हा सर्वांचं लाडकं नेतृत्व राजूजी जांगळे सर आपण व्यासपीठावरती पाहतोय. सोबतच नवा चेहरा, नवा उभरता चेहरा, त्याच गावातून भालावलीचा आपण राम सरांना सुद्धा पाहतोय. पाचल पंचकृषीचे अध्यक्ष सन्माननीय प्रकाशजी झोरे सरांना सुद्धा पाहतोय. आणि आत्ताच इथे दिसत नाहीयेत आदरणीय सन्माननीय दादा एडगे सरांना सुद्धा आपण पाहतोय. राजापूर मधील ही मोठी नावं, आणि मित्रांनो मोठी नावं फक्त तुम्ही म्हणाल की ठीक आहे कशाने म्हणताय, त्यांच्या कर्तृत्वानेही त्यांची नावं घेतली जात आहेत. त्यांच्या कर्तृत्वांमुळे आज हा व्यासपीठ मित्रांनो सहजासहजी कोणाला मिळत नाही. तर त्यासाठी तुम्हाला अख्खं आयुष्य इतरांसाठी झिजवावं लागतं. त्यावेळी कुठेतरी या व्यासपीठाची खुर्ची आणि व्यासपीठावरती आसनं मिळतात. आणि हे मिळालेलं प्रेम जसं सामन्याला सुरुवात झाली आपण पाहतोय. धावसंख्या 8 झाली आहे. अक्षय माने आणि करण माने. करण मानेच्या बॅटला कुठेतरी आज लगाम लागलेला दिसतोय. पुन्हा एकदा लगाम नाही, आपण लगा दिया है. गेंद सीमा बाहर, 4 रन. इस बार कलात्मक शॉट, और लेकिन यहाँ पे गणेश जी का नाम और गणेश जी यहाँ पे गेंद पे देखने को मिले.
सहसा राम सर आपण गावाकडच्या घरांमध्ये पाहिलं ना तर संध्याकाळच्या ह्या सत्रामध्ये शक्यतो जी लोक असायची ती बाहेर यायची, अंगणामध्ये बसणार आणि गप्पा गोष्टी चालू होतात. तो हा क्षण आहे. आणि कुठेतरी आजीला सांगायचं अगं आई जरा चाय दे, आणि त्यानंतर जमलेल्या त्या गप्पा. स्कोर सांगा. धावसंख्या 12. आणि तोच हा क्रिकेटमधील सर्वाधिक सुंदर क्षण, सुंदर वेळ जर खेळ क्रिकेटचा खेळण्याचा असेल ना तर तो हा संध्याकाळच्या 4 नंतरचा असतो. त्यामध्येच आपण आता प्रवेश केलाय. सुपर 6 खेळ संघ आपल्याला मिळालेत. रोहित कोकरे गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय. एका षटकाचा खेळ झालाय. 12 धावांचं धावफलकावरती आपण धावा पाहतोय. इथून मात्र मिडन संघाला थोड्याशा धावा वाढवाव्या लागतील. सर्वोत्कृष्ट दिवसभरातील धावसंख्या या खिनगिनीच्या संघाच्या नावावर आहे. बदल होतोय क्षेत्ररक्षणामध्ये प्रत्येक चेंडूवरती. मित्रा थोडासा फास्ट करायचंय. थोडस 19-20 थोडीशी जागा इकडची तिकडे प्रत्येक खेळाडूची करत राहून काय होणार नाहीये. थोडासा ठीक आहे, प्रत्येक खेळाडूला जागवण्याचं काम असतं ते. इथे मात्र सुरेख सुरेख प्रयत्न, परंतु असफल. चेंडू सीमा पार, चौकार. संतोष टच झाला. अक्षयजी तुम्ही खेळायचं काम करा. योग्य निर्णय आलेला आहे. 4 धावाने या धावसंख्येमध्ये भर होते. 16 धावा. हा पहिलाच बॉल होता ना. हा मग तू लक्ष द्या. चौका. तेच बोललो. आकाश हा बॅट तेच बोललो असं एका बाजूला मॅन ऑफ द मॅच नॉन स्ट्राईकला संतोष शिंदे सुद्धा आहे. गोलंदाजी मार्कवर रोहित सुद्धा आहे. पुन्हा एकदा थोडीशी मानसिक कुरघोडी आहेत. मनावरती मानसिक समोरच्यावरती दबाव कसा निर्माण करायचा ना, या इथल्या खेळामधल्या या परिस्थिती आहेत. परंतु अक्षयावरती कोणताही परिणाम होत नाहीये. गोरे पाहायला मिळाले. तो एवढ्या वर्ष मैदानामध्ये उतरतो ना, हे सगळ्यात मोठं काम आहे मित्रांनो. वाईटचा इशारा. धावसंख्या 30. 18 धावांचं मला वाटतं षटक झालं रोहितचं. येस. पुढे सरसावलाय. चेंडूला तो लावलाय. तिकडे क्षेत्ररक्षक बॅकअप नाहीये. चेंडू सीमा पार जातोय. चौका.
5 चेंडूंमध्ये 22 धावा दिल्यात रोहितने. पुन्हा पुढे सरसावलाय, चेंडू हवेत आहे, मात्र झेल सुटलाय. काय होतंय, काय बिघडतंय, इथे मात्र हातांना फेविकॉल लावण्याची वेळ आली आहे. 2 वेळा संतोष कडनं चेंडू सुटला, इथे अनिल कडनं चेंडू सुटलाय. काम करण्यासारखं. आणि सर नक्कीच किरण भोईर सर मुद्दा तुम्ही चांगला उपस्थित केला. या अगोदरच्या सामन्यामध्ये 4 झेल सुटले, इथेही आपण बघता बघता 3 सुटले आहेत. आणि राम सर एक मोठी संधी आहे, मोठी संधी आहे या क्रिकेटमध्ये. आपण लेदर बॉल मध्ये पाहतो बऱ्याच अकॅडमी आहेत, जसं तुम्ही दिवेशचं म्हणाला वेंगसरकर अकॅडमी मध्ये तो शिकतो. पण आता कुठेतरी या टेनिस बॉलला जेवढा वलय आलाय ना, या टेनिस बॉल मध्ये पैसा आलाय, तर या टेनिस बॉलची एखादी अकॅडमी सुरू केली तर गरज आहे, काळाची गरज आहे. ओके, टेनिसची. वा, धन्यवाद रोहित माहिती पुरवल्याबद्दल. हा खेळाडू नेमका काय करतोय? हा साईना जोरे मगाचपासून या ऍक्टिव्हावरनं का फेरा मारतोय? दरम्यान चांगला शॉट ऑन पोल, चेंडू जातोय सीमा पार, येतोय चौकार, मिलाचा मौका. पहिला 12 धावा, दुसऱ्यामध्ये 23 धावांचं षटक. अनिलचं तिसरं षटक मार्गस्थ झालंय. स्ट्राईकला फलंदाज मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार घेऊन आलेला संतोष पुल कर दिया. पुल सक्सेसफुल होतोय का? होय, झालाय. येस इट इज. चेंडू सीमा पार, 1 बाउन्स. आणि हा क्रिकेट जो खेळ आहे ना मित्रांनो, पार्टनरशिप मध्येच खेळला जातो. मग ती गोलंदाजी जी असेल, फलंदाजी जी असेल, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड फटका, 1च धाव मिळते. बंडा गोरे सर, तुमच्यासाठी बक्षीस आलंय संजयजी भोजनकडनं. झेल पकडलात ना, पर वो आज तो ये नाम चर्चा में है. प्रशांत जी खरात पूरी तरह इस मैदान में छाए है. धावचेचा अपील. तर अनाउन्समेंट होती बंड्याजी, तुमच्यासाठी 501 रुपयाचं पारितोषिक लागलंय. झेल पकडलात तर बघा काय होतं का बॅटरशी बोलून. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावसंख्येचा विचार केला तर 45. संदीपजी वरक आता मात्र कॉम्बॉक्सच्या समोर आलेत. बऱ्याच वेळाने आलात. सिंगल आणि डबलचा हा खरा बॅटर मी बराच काळ पाहिला. चेंडू चाललाय, चेंडू सीमारेषेच्या दिशेने चाललाय. चकमा देत 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 वाईट. संघाचं अर्धशतक धावपलकावरती लागलंय. 50 धावा धावपलकावरती आपण पाहतोय. फुल टॉस
फटका फसला होता बोलावे, परंतु जिथे जायला पाहिजे तिथे जाऊन पोहोचलाय. आज तो संतोष की संतोष किरण सर प्लीज टॉस घ्या जरा. नेक्स्ट मॅच केदार लिंग पाचल आणि भालावली 11. चला टॉस बॉक्स कडे आपण जाऊया. कॅमेरामॅन फोकस करू. बघायला गेलं किरण सर बरं सगळ्याच संघाला आज हारचा सामना करावा लागलाय, परंतु पाचल आज मात्र पाचल वर्सेस भालावली. चला पाचल वर्सेस भालावली संघाचे दोन्ही कॅप्टन इथे यायचं. चला टॉस बॉक्स वरनं थोडासा मात्र आपल्याला हा टॉस बॉक्स रिकामा करायचा आहे. Vai com o bumbum tam tam, vem com o bumbum. बाजू कॅमेरामॅन तिथे. कॅमेरामॅन फोकस करा. दोन संघ इथे उपस्थित आहेत. याचं कारण चेसिंग करायला आवडतं आम्हाला. ओके चला पाचल संघाने मात्र नाणेफेकी जिंकलेली आहे आणि प्रथम मात्र गोलंदाजी घेतली आहे. आता बालोली संघ तुम्हाला मात्र प्रथम फलंदाजी करायची आहे. जाऊया कॉम्बॉक्सच्या दिशेने. एक विशाल स्कोर आपल्या समोर दिसतोय. 18 चेंडूमध्ये आपण जर विचार केला टार्गेटचा तर 63 टार्गेट आहे, म्हणजे 62 धावा बनवल्यात
आणि 63 धावांचं एक मोठं डोंगर मात्र चढायचं आहे. अगर डोंगर चढायचं असेल तर आता तो चढायचा नाही आहे, तो डोंगर फोडायचा आहे. तो डोंगर कशा प्रकारे मात्र तुम्ही फोडणार आहात ते तुमच्याकडे आता धुरा आहे. ती डोंगर फोडण्याची धुरा आता तुमच्या जवळ आहे. या दोन बॅटरकडे आहेत. दोन बॅटर इथं मात्र अवेलेबल आहेत, ज्यांनी मात्र बघा 2 टी शर्ट आपल्याला मॅन ऑफ द मॅचचे दिसत आहेत. एका संघाच्या विरुद्ध दुसरा खेळाडू, तिथं मात्र 2 मॅन ऑफ द मॅच घेणारे खेळाडू चर्चा करतायत. चला आता जास्त चर्चा करू नका, जास्त खर्च पण करू नका. सध्याच्या घडीला महागाईचा जमाना आहे. तर बृहन्मुंबई महानगरपालिकेचं स्लोगन आहे की स्वच्छ मुंबई आपली मुंबई. तर आमच्या या स्पर्धेचं स्लोगन आहे की टाइम वाचवा आणि मॅच लवकर मात्र संपवा. चला मॅच चालू करा सांगा. चला मॅच ऑन करा. चला माई थोडस साईड लावा. मानेजी चला लवकर सुरू करा. बघा टाइमपास तुम्ही करू नका. मॅच ऑन करा मित्रांनो, मॅच ऑन करा. याच्यानंतर बरेचसे सामने आपल्याला खेळवायचे आहेत. आता जशी जशी ही स्पर्धा पुढे जाईल ना तसं मात्र काही संघ सुद्धा मात्र या स्पर्धेच्या बाहेर जातील आणि जो जिंकणार आहे, आता लीग पद्धतीचे सामने नाही आहेत मित्रांनो. तुम्हाला अगर ही मॅच जिंकायची असेल, या स्पर्धेमध्ये अस्तित्व टिकवायचं असेल तर जे पुढची मॅचेस आहेत ना ते खूप इम्पॉर्टंट आहेत मित्रांनो. कारण सकाळपासून तुम्ही काय केलं कसं केलं त्याच्यावरती भर देऊ नका. आता येणारी मॅच मध्ये काय करायचंय कसं करायचं त्याच्यावरती भर द्या. कारण सकाळपासून तुम्ही खूप चांगलं क्रिकेट खेळलं, लीग फॉर्मॅटचं क्रिकेट खेळलं. आता जसं जसं मात्र एक एक स्टेप तुम्ही पुढे जाल ना तर तो स्टेप आहे ना तुम्हाला थोडासा अवघड असणार आहे. मॅच ऑन करा. चला मॅच ऑन करा. माई आम्हाला सांगतायत. चला खरं तर माईमध्ये ती क्षमता आहे, एक जबरदस्त खेळाडू आहे, पण त्यांचा संघ कुठेतरी मात्र संकटात सापडलाय. प्लॅन मात्र झालाय आणि प्लॅन एक्झिक्यूट मात्र करायचा आहे, तर ती चांगली कामगिरी करावी लागणार आहे. चला समोसेवाले पण इथं फिरतायत, तर तुम्ही समोसा पण खाऊ शकता, पण पैसे देऊन खा. समोसेवाला समोसा खिलाओ. चला क्षेत्ररक्षण टीम माने सर, बघा आता पेनल्टी लागेल ना तुम्हाला. आयोजक आम्हाला सांगतायत मॅच सुरू करा. काय चाललंय? करणजी माने, चला एक तर तुम्ही जास्त धावसंख्या केल्यात, काही प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यामध्ये. फक्त तुम्हाला गोलंदाजाला गोलंदाजी करायची आहे, लक्षात ठेवा. पण तुमच्या समोर एक असा फलंदाज आहे जो कायापलट करू शकतो या मॅचची. त्याची जो क्षमता आहे, नाव आहे रोहित. पहिला चेंडू काय फटका सजवलाय, गॅप मध्ये आहे, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने स्टँड अँड डिलिव्हर मात्र फटका खेळलाय. चेंडू चाला सीमरच्या पलीकडे निघाला 4 धावा. मध्ये या दोन्ही सलामीवीरांनी मात्र धुमाकूळ घातला होता आणि तोच धुमाकूळ मात्र या मॅच मध्ये करायचा आहे. कारण तुम्ही आता धावांचा पाठलाग करतायत. पहिला तुम्ही धावा बनवल्या होत्या, पण आता तुम्ही धावांचा पाठलाग करतायत. आणि ज्याप्रमाणे तुम्ही खेळी केली होती ना, एक साजेशीर खेळी, तीच मात्र तुम्हाला या मॅच मध्ये करायचं आहे. अजून एक काय मात्र वेगाने चेंडू मात्र टाकला जातोय, नाव आहे विनय. कारण चौकारानंतर प्रत्युत्तर मात्र या गोलंदाजांनी निर्धाव चेंडू टाकलाय. विनयने मात्र चांगली फलंदाजी केली या स्पर्धेमध्ये, चांगली गोलंदाजी. हो या टायमाला मात्र डाव्या एसटीच्या बाहेर चेंडू आहे. पंच मात्र बघत राहिले, अपील मात्र वाईटची केली जाते. काय कमबॅक केलंय विनयनी. चौकार आल्यानंतर प्रत्युत्तर 2 निर्धाव चेंडू. आता सिंगल डबलनी तर काय होणार नाहीये, डॉटनी तर मात्र प्रेशर नक्कीच येणार आहे. प्रत्येक चेंडू सीमारेषा पार. हो काय फटका सजवलाय, स्टँड अँड डिलिव्हर, वाईट डिस्लेंगच्या डोक्यावरनं मिळाला धावा 4.
काय पहिलं षटक राहिले आपण जर विचार केला तर पहिल्या चेंडूमध्ये 4 धावा, दुसरा निर्धाव चेंडू, तिसरा निर्धाव चेंडू, चौथ्या चेंडूचा विचार केला तर चौथा चौकार आणि 5व्या चेंडूमध्ये सिंगल आली आहे. गणेश कोकरे पुन्हा एकदा मात्र वाट बघतायत. या चेंडूमध्ये मोठा फटका आलाच पाहिजे कारण रिक्वायरमेंट आहे मॅचची. उजव्या एसटीच्या बाहेर चेंडू आहे. पंच मात्र दोन्ही हात फैलावतायत आणि इशारा करतायत इट इज अ वाईट बॉल. आज सकाळपासून आपण जर विचार केला तर नो चेंडू जास्त पाहिले, वाईट चेंडू जास्त पाहिले, पण त्याच्यात वाईट परिस्थिती ही आहे की कॅश मात्र सोडल्यात. मला वाटतं सरांनी सांगितलं की फेविकॉल नाही, आता फेविस्टिक लावा हाताला. पुन्हा एकदा काय चेंडू पेश केलाय. शेवटचा चेंडू झालाय गोड. पहिल्या षटका अखेरीस बिनगडी बाद. मात्र धावा कुठल्या जात आहेत तेच म्हणजे 9. 12 चेंडू आणि 53 धावांची गरज. चला स्पीडअप करा, हरिअप करा. 12-53 आहेत आता. 10 झाले 10. रोहित कोकरे खर तर या धनगर समाजाचा एक असा खेळाडू आहे जो काही करू शकतो. कारण आपण त्यांना पाहिले ते एक व्यावसायिक खेळाडू आहे. ओपनच्या स्पर्धा सुद्धा मात्र चांगले खेळतात. आता या मॅच मध्ये सिंगल डबलाचं स्थानच नाही आहे मित्रांनो. कारण रिक्वायरमेंटच आपण विचार केला तर 12-53. चला 12-53 ची लोकल आपण प्लॅटफॉर्म नंबर 2 मध्ये आपण जाऊया लागलेली आहे. पण या मॅच मध्ये 12 चेंडू आणि 53 धावांची गरज आहे. भालवली संघाने मात्र प्लॅन केलाय, पोलार्डने मात्र प्लॅन केलाय आणि तो प्लॅन एक्झिक्यूट करतील का हा प्रश्न तर नक्कीच पडलाय. कारण मंचच्या मागे आम्ही ऐकत होतो तो प्लॅन काय आहे. कारण मॅच त्यांना जिंकायची आहे. स्पर्धा आम्ही ठेवले आणि स्पर्धा सुद्धा आम्ही जिंकणार. हो हेलिकॉप्टर, मिनी हेलिकॉप्टर उडवलाय. वाईटिश लॉंगॉनच्या डोक्यावरनं आली आहे सिंगल डाव. मी अगोदर सांगितलं या मॅच मध्ये सिंगल डबल ट्रिबलला स्थान नाहीये, फक्त चौकार आणि षटकाराला स्थान आहे. दीपक माने बाबा, कोई माने या ना माने, यहाँ पर 2 माने, एक करण माने है और एक दीपक माने. सब 11 की 11 यहाँ पर माने. हो फटका सजवला. मी सांगितलं या मॅच कोण मारणार आहेत, कोकरे की माने की कोकरे. काय फटका सजवलाय. गणेश कोकरेच्या बॅट मध्ये एक उत्तुंग षटकार वाईटिश लॉंगॉनच्या डोक्यावरनं लॉफ केला होता. स्टँड अँड डिलिव्हर असं आपण म्हणूया. चला पुन्हा एकदा मात्र गोलंदाज सज्ज आहेत. अजून एक उजव्या एसटीच्या बाहेर. प्रेशर प्रेशर प्रेशर. गोलंदाजांनी प्रेशर घेतलं. षटकार आल्यानंतर धावसंख्या पुढे जाते तीच म्हणजे 17 धावा. 18 धावा, माफ करा 18 धावा. बघा मैदानाच्या आतमध्ये आता थंडी गुलाबी हवा. समुद्राच्या ठिकाणी आपण जर विचार केला तर बाजूला समुद्र आहे आणि हो इथं मात्र फटका फसलाय. उंची जास्त आहे, लांबी कमी आहे आणि हे काय घडलं. खरं तर जश मात्र घेता आलेला नाहीये. गोलंदाजांनी संधी पुन्हा एकदा निर्माण केली होती पण थोडीशी घाई झाली आणि त्याचा परिणाम मात्र झेल सुटलाय. धावसंख्या झाली तेच म्हणजे 20 धावा. आता समीकरण आहे मित्रांनो किती आहे, 9 चेंडू आणि 44 धावांची गरज आहे. म्हणजे विचार करा की 9 चेंडू मध्ये 7 नाही 8 षटकार मारायचे. पुन्हा एकदा एक वेगळा फटका मात्र खेळायचा होता. आता समीकरण आपण जर विचार केला तर माने मात्र मानत नहीं है. नावातच माने, जो किसी से नहीं माने, नाम है इनका माने. कारण आता या चेंडू मध्ये भविष्य आहे या मॅचचं. षटकार लागला तर मॅच ऑन आहे, चौकार लागला तर मॅच ऑफ आहे. इथं मात्र काहीच नाही झालं. न षटकार लागला न चौकार लागला. इथं आलाय निर्धाव चेंडू. चला लवकर स्पीडअप करा. 6 चेंडू आणि 44 धावांची मला वाटतं गरज आहे. अशक्य आहे. 6 बॉल ओव्हर. चला लवकर लवकर करा. बॉल बाकी आहे, सॉरी 1 बॉल बाकी आहे. फलंदाज बाद झाले. चला लवकर या मैदानाच्या आतमध्ये.
नावाची सिदोरी, खर तर ज्या नावाची चर्चा सातत्याने आमचे साथी समालोचक मात्र करतायत की वय झालंय पण क्रिकेट अजून सुटलेलं नाहीये, आणि त्यांनी सांगितलंय की त्यांच्या काळामध्ये मात्र या खेळाडूंनी मात्र प्रत्येक मैदान गाजवली आहेत, पण आता हा मैदान गाजवतील का, कारण या चेंडूमध्ये षटकार आलाच पाहिजे. नाव आहे फलंदाजाचं संतोष गोरे. हो, काय फटका सजवलाय. खरं तर डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मात्र खेळाडू आहे. आता समीकरण आहे मित्रांनो, 6 चेंडू आणि 43 धावा. होईल का? होऊ शकतो, कारण असे कारनामे बरेचसे झालेले आहेत. चला, मैदानाच्या आतमध्ये लहानसा चिमुरडा खरं तर पाणी घेऊन येतोय, आणि जेव्हा सॉरी पाणी नाहीये, प्रोटेक्शन आहे. चला जाऊया. करण माने लवकर मात्र 6 चेंडू मात्र तुम्ही टाका, कारण 6 चेंडू मध्ये 6 षटकार आले तरी मात्र तुम्ही हा सामना जिंकलाय. तर कृपया करून कुठला वाईट आणि नो चेंडू टाकू नका. आयोजकांचा वेळ वाचवा, कारण अजून बरेचसे मॅचेस आहेत. सूर्य मात्र अस्ताला चाललाय, 5:15 वाजलेले आहेत. हो, काय फटका सजवलाय. लेट पण थेट असं आपण म्हणूया. खाऊ कॉर्नर हो, काय फटका सजवलाय. स्टँड अँड डिलेवर. ताकद केवढी आहे? कमी पडली आहे, 10 ग्राम ताकद कमी पडली आहे. चला नेक्स्ट बॅटर लवकर या. भालोली धनगर चषक 2026. लवकर बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जायचंय. नवीन बॅटर संदीप मात्र येत आहेत, पण संदीपला काही करायचं नाहीये. 2 चेंडू मात्र खेळायचे आहेत. मग ते तुम्ही चौकार मारा किंवा षटकार मारा किंवा निर्धाव खेळले तरी काय फरक पडणार नाहीये, कारण मॅच आपण जर विचार केला तर गोलंदाजीच्या टीमच्या खिशामध्ये ही मॅच आहे. पुन्हा एकदा मात्र वेगवान चेंडू करण मानेच्या माध्यमातून आपण बघतोय. चला, एक चेंडू टाका आणि मॅचची औपचारिकता पूर्ण करा. यस, आता इथं आपण म्हणूया की मॅच मात्र संपलेली आहे. तर कॉंग्रॅच्युलेशन मिलन. खरं तर पुन्हा एकदा मात्र या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय, ज्याच्या बॅट मधनं उत्तुंग षटकार आणि एक घनगती पारी मात्र आपण बघितली आहे.